नमस्कार, मी गौतमी गोदावरी, पुष्प 67. नंदिनी संगमाच्या पुढे जिथे मानवी वावर तुरळक असे अशा ठिकाणी श्री समर्थ रामदास माईच्या जलात पाय सोडून बसले होते. 4-2 दिवसातून एखादे वेळी 3ऱ्या प्रहरी ते या निवांत स्थळी येत असत आणि चिंतनात गडून जात. आत्ताही त्यांचे चिंतन सुरू होते आणि माईचे चित्त त्या चिंतनावर केंद्रित झाले होते. गायत्री उपासनेने स्थिर झालेल्या बुद्धीवर त्यांचे मनन सुरू होते की मानवी जीवनात बुद्धी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बुद्धी जर स्थिर असेल, सक्षम असेल, प्रगल्भ असेल तर जीवनात येणाऱ्या समस्या, प्रलोभने यावर चुटकीसरशी उपाय शोधेल. माणूस एक वेळ हातापायांनी पांगळा असेल तरी तो बुद्धीच्या जोरावर त्या पंगुत्वावर मात करेल, काही ना काही मार्ग शोधेलच. पण हेच जर तो कितीही धडधाकट असेल आणि बुद्धीने मागे असेल तर ते धडधाकट शरीर काय कामाचे? म्हणजेच या समाजाचे फक्त शरीर भक्कम असून चालणार नाही तर बुद्धीही भक्कम हवी. सांप्रतकाळी ही भूमी जी परकीयांच्या अधिपत्याखाली गेली तिच्या मागचे नेमके कारण काय? ही भक्कम शरीराची मराठमोळी माणसे निर्बुद्ध तर नक्कीच नाहीत. उलट पक्षी यांच्याच बुद्धीच्या जोरावर ही परकीय सत्ता इथे फोपावली, अनाहूत वेलीसारखी. थोडक्यात या स्वकीयांकडे प्रचंड बुद्धी आणि शक्ती दोन्ही असतानाही असं नेमकं काय चुकतंय की ज्यामुळे हा समाज असा हीन-दीन झाला आहे? या प्रश्नाचेही उत्तर आहे. या प्रचंड बुद्धीस विपरीत दिशेस नेणारी एक शक्ती आहे. या शक्तीने ठरवले तर ती शक्ती या बुद्धिशक्तीस हिमालयाच्या शिखरावर नेऊन सोडेल. आणि याच शक्तीने जर हे ठरवले की बुद्धिशक्तीस मातीत घालवायचे तर तेही तिच्यासाठी कठीण नाही. आणि ती महान शक्ती म्हणजे मन. म्हणजेच या मनावर विचार करावा लागेल. अज्ञान, आळस, स्वार्थ, अप्पलपोटेपणा अशा कितीतरी रोगांचा प्रादुर्भाव प्रथम मनावर होतो आणि मग त्याचे संक्रमण बुद्धीवर होते. सुरुवातीला बुद्धी काहीसा संघर्ष, काहीसा प्रतिकार करतेही. 2 नीतिमत्तेच्या गोष्टीही मनास सांगून पाहते, पण व्यर्थ. जोपर्यंत बुद्धी ऐकत नाही तोपर्यंत तिचा पिच्छा पुरवण्याची शक्ती या मनात आहे. शेवटी बुद्धी ही थकते, हात टेकते आणि मनाच्या अधीन होते आणि मग सुरू होते मनमानी. गीताकार उगीच नाही म्हणाले, मय्येव मन आधस्त्वं मयि बुद्धिं निवेशय. त्यांनी अगोदर मन मागितले, नंतर बुद्धी. त्यांना माहिती आहे हे मन स्वतः तर भगवंताकडे जाण्यास आढेवेढे घेईलच, पण बुद्धीसही मागे ओढेल. पण म्हणून काही हे मन तुच्छ किंवा निरुपयोगी नाही. उलट शास्त्रकार तर म्हणतात, मनोवा संकल्प, मन भव्य संकल्पांची शक्ती राखते. पण केव्हा? त्याला तशी संगत लाभेल तेव्हा. या मनाचा एक मोठ्यात मोठा गुण आणि एक मोठ्यात मोठा दोष असा आहे की ते जशी संगत लाभेल तसे बनते. सतची संगत लाभल्यावर ते सतकडे आकर्षित होते आणि हाच गुण आणि असतच्या संगतीत असतकडे घसरते, हा दोष. आता या मनाला सतचे आकर्षण वाटावे यासाठी कोण प्रयत्न करेल? तर बुद्धी हा मोठाच गुंता आहे. ज्या बुद्धीला हे मन सन्मार्गाकडे वळताना अडचणी निर्माण करते त्याच मनाला वळण लावण्याचे कार्य बुद्धीस सोपवण्यात येते आणि या कार्यात मनास धिक्कारून किंवा हलके ठरवून सिद्धी प्राप्त होणार नाही. तर मनास सांगावे लागेल, तू भव्य आहेस, तू दिव्य आहेस, तुला मोठमोठी कामं करायची आहेत, तू समर्थ आहेस, समर्थाचे साधन आहेस. हे गायत्री माते, या कराल काळात दुर्बल झालेले समाज मन भक्कम, सक्षम करण्याची शक्ती मला दे. मी समाज मनाकडे जाईन आणि सांगेन, हे मना, तू सज्जन आहेस, तू भक्तिपंथेची जावे, तू श्रीहरीस प्राप्त करावे. जे जे निंदनीय आहे ते सर्व सोडून दे, जे वंदनीय आहे त्याचा स्वीकार. विचारांच्या तंद्रीतच श्री समर्थ शिळेवरून जलात उतरले. सूर्यदेव स्वगृही निघाले होते.
पश्चिमेचा भगवा रंग समर्थांनी पांघरला होता आणि जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत त्यांची पावले नंदिनी संगमाकडे वळली आणि त्यांचे चिंतन जाणून माईचे चित्त प्रसन्न झाले. धन्योहमची अनुभूती घेत माई पुढे मार्गस्थ झाली. धन्यवाद.